राज्यात गेल्या आठवड्यापासून मान्सूनपूर्व पावसाने अक्षरशः थैमान घातलंय। त्यामुळे राज्यातील जवळपास 55,000 हेक्टरवरील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मात्र सरकार याविषयी संवेदनशील नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय। खरीपाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीविषयी ही चर्चा झाली नाही असं सांगत येत्या काळात आम्ही या मुद्द्यावर आवाज उठवू असा इशारा देखील अंबादास दानवे यांनी दिलाय। या राज्यामध्ये जवळपास 55,000 हेक्टर क्षेत्रावर एक प्रकारे अवकाळीचं संकट कोसळलेले टोटल महाराष्ट्रामध्ये, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, नाशिक असेल, पुणे असेल, या सगळ्या विभागात। आणि अवकाळीचं अशा पद्धतीनं 55,000 हेक्टर क्षेत्रावर संकट कोसळल्यानंतर सुद्धा सरकार याच्याविषयी काही बोलत नाहीये। काल खरीपाची बैठक झाली, याच्याविषयी सुद्धा याच्यामध्ये सुद्धा कुठेही शेतकऱ्यांना मदत नाही। खरं तर शेतकऱ्यांना या संदर्भात मदतीची गरज आहे, परंतु हे सरकार आताच तर सोडा, 22, 23, 24 ला सुद्धा अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेस नुकसान झालं होतं त्याचा एक खडकू सुद्धा सरकारने दिलं नाही। निश्चित या संदर्भात आम्ही मागणी केली, येणाऱ्या काळात निश्चित याच्याविषयी तीव्र आवाज आम्ही करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।